बघा ईव्हीएम बाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा गंभीर आरोप आहे। ठाण्यात भंगारात जमा झालेले ईव्हीएम वापरले जातात असा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला। आपण थेट जाऊया, आमचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आव्हाडजी, आपण बघतोय गंभीर आरोप आहे ईव्हीएम बाबत तुमचा। असे आहे की 2014 पासून का 2019 पासून एक ईव्हीएम एका खोलीत बंद करून ठेवले होते। ते काय काय सापडले त्या सुरक्षा रक्षकांना आणि पंचनामा करणाऱ्यांना माहिती। पण ईव्हीएम 100 आले तर 100 जमा झाले पाहिजेत, हे गणित राष्ट्रीय गणित आहे, हा कायदा आहे। मग हे ईव्हीएम आले कुठनं? हे ईव्हीएम आले कुठनं? आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा आजचा जो निकाल आहे तो मला तरी काही मान्य नाही। माझं मत कुठे गेलं हे कळणं माझा सर्व्हिसरी अधिकार आहे। माझं मत बटन दाबून ते कुठे जाणार आहे जर मला कळलंच नाही तर मी आंधळ्यासारखा चाचपडत राहीन। आव्हाडजी, तुम्ही या संदर्भात काही रीतसर कुठे तक्रार करणार आहात? मी कशाला तक्रार करू? काय होणार आहे तक्रार करून? बोंबलून काय पोलीस ऍक्शन घेतात काय? पोलीस वरून काय येत आहे बघतायत, वरून कुठे माहित नाही, वरून नावाचं पण माणूस सगळं काय कळत नाही। निश्चित जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही साम टीव्हीशी सविस्तरपणे संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद।